की ज्या FRS घेतलं जातं त्यांच्याकडे 4G चे फोन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अडचण येते। त्याच्यामध्येच त्यांना पोषण ट्रॅकर ॲप आहे, PMMY प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं ॲप आहे, ते चालत नाही सभापती महोदय। आणि त्यामुळे 4G नको 5G नको, त्यांना टॅप सरकार देणार का, अशी सुद्धा या ठिकाणी माझी एक मागणी आहे। मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। अन्य सदस्य महोदयांनी जो या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, बहुतांशी अंगणवाडी सेविकांचे विषय जे आहेत ते आपण मार्गी लावत आहोत, पण काही जे प्रलंबित आहेत त्याबाबत सुद्धा विभाग हे सकारात्मक आहे आणि शासनाकडे त्या संदर्भातले प्रस्ताव देऊन त्याचा पाठपुरावा हा विभागाकडून करण्यात जो विषय बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्याशी निगडित आहे आणि तो म्हणजे ICDS योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा सुधारून तो आहार जो आहे तो दरमहा देण्याबाबत घरपोच। यामध्ये ICDSच्या माध्यमातून 6 वर्ष आणि त्याच्या खालील मुलांना, स्तनदा आणि गरोदर मातांना दररोज 300 दिवसांचा पूरक पोषण आहार त्या ठिकाणी देण्यात येतोय आणि याचा मुख्य उद्देशच आहे की बालमृत्यूचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे, कुपोषण कमी व्हायला हवंय, पोषण दर्जा सुधारायला हवे। पण आहार वेळेत न मिळणं, कंत्राटदारांकडून निकृष्ट आणि कच्च्या मालाचा पुरवठा होणं आणि तो योग्य वेळेत लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचणं याच्यातल्या मुख्य अडचणी आहेत। अंगणवाडी ताई दर महिन्याला FRS घेते, परंतु दर 2 महिन्यांनी तिला THRचं पाकिट देण्यात येतं। THRचं पाकिट आहे, त्याच्यामध्ये खिचडी मिक्स हा विषय आधीही झालेला आहे, डाळ आणि तांदूळ तेल लावून दिलंय, 2-2 महिन्यापूर्वीची पॅकिंग आहे, त्यामुळे त्याला खौट असा वास येतो, उग्र वास येतो, अतिशय खारट चव आहे, त्यामुळे ते खाल्लं जात नाही। परंतु अंगणवाडी ताई सुद्धा माझ्याकडे नाही ते तुझ्याकडे घे आणि तुला काय करायचं ते कर, अशा पद्धतीची तिची सुद्धा भूमिका असते आणि त्यामुळे ही एक मोठी अडचण आहे। हा विषय फक्त स्तनदा आणि गरोदर मातांचा नाही, ती ICDS मध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी ताईंचाही प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट केला गेला पाहिजे की ज्या FRS घेतलं जातं त्यांच्याकडे 4G चे फोन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अडचण येते। त्याच्यामध्येच त्यांना पोषण ट्रॅकर ॲप आहे, PMMY प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं ॲप आहे, ते चालत नाही सभापती महोदय। आणि त्यामुळे 4G नको 5G नको, त्यांना टॅप सरकार देणार का, अशी सुद्धा या ठिकाणी माझी एक मागणी आहे। त्याचबरोबरीने प्रोटीन पावडर महिलांना दिली जाते किंवा मुलांना दिली जाते, त्या प्रोटीन पावडरमध्ये गुठळ्या आढळलेल्या आहेत। हे ऐकीव किंवा सांगीव बातमी नाही, मी प्रत्यक्ष जाऊन ते बघून आलेली आहे। वयवर्ष 3 ते 6 या लहान मुलांना जो आहार देण्यात येतो त्याच्यामध्ये 48 ग्रॅमची लापशी किंवा 87 ग्रॅमची खिचडी देण्यात येते। याच्यातला कच्चा माल जो आहे तो शासनाकडून पुरवण्यात येतो। वटाणे जे दिले जातात ते ना भिजत आणि ना ते शिजत अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याच्यातही सुधारणा होणं गरजेचं आहे। APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी आदिवासी स्तनदा आणि गरोदर मातांसाठी आहे, तर त्यांच्याकडेही अशाच पद्धतीचं म्हणजे जे बिगर आदिवासी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कुपोषणाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। त्यामुळे सरसकट अशी राज्यातल्या सगळ्या स्तनदा आणि गरोदर मातांना सरकार APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना लागू करेल का, हा दुसरा प्रश्न आहे। हे जे मोबाईल तुम्ही जे दिलेत अंगणवाडी ताईंना, त्यांच्यासाठी डेटा पॅक रिचार्जसाठी प्रत्येक अंगणवाडीला 300 रुपये तुम्ही देणार आहात का, ही सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे। 13,000 मिनी अंगणवाड्या या केंद्राचं रूपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये झालेलं आहे, पण हे केंद्र चालवण्यासाठी अंगणवाडी ताईंकडे सेविकांकडे इमारत नाही। ही केंद्र सभापती महोदय झाडाखाली किंवा त्या ठिकाणी कोणाच्या तरी अंगणामध्ये भरवल्या जातात, तर या अंगणवाडी जी केंद्र आहेत त्यांना कधीपर्यंत इमारती मिळणार, हा पुढचा प्रश्न आहे। त्यानंतर अंगणवाडीचे जे साहित्य आहे ते कुठेतरी ठेकेदार आणि साहित्य प्रकल्प तालुक्याच्या ठिकाणी नेऊन ठेवले जातात, तिथून या कष्टकरी महिलांना हे सगळं साहित्य उचलून आपापल्या केंद्रापर्यंत जावं लागतं, त्याच्यासाठीही कुठलं भाडं दिलं जात नाही। त्यामुळे त्याचीही व्यवस्था शासन करणार का। आणि महत्त्वाचा प्रश्न थोडासा वेगळा आहे पण तो तितकाच महत्त्वाचा आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या, इथं सन्माननीय आरोग्य मंत्री सुद्धा बसलेले आहेत, तर राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या आमच्या ज्या आशाताई आहेत त्यांना भर पगारी प्रसूती रजा मिळत नाही, अंगणवाडी ताईंनाही मिळते। आज या देशामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कष्टकरी महिला कामगारांना भर पगारी रजा मिळते,
परंतु सभापती महोदय, आमच्या आशाताईंना मात्र पगारी प्रसूती रजा मिळत नाहीत. हे प्रश्न एकमेकांशी निगडीत असल्यामुळे हे सगळे प्रश्न आज सभागृहात मांडलेले आहेत. धन्यवाद. मंत्री महोदय. सभापती महोदय, THRच्या संदर्भामध्ये, पोषण आहाराच्या संदर्भामध्ये आणि अंगणवाडी सेविकेंच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये आदरणीय सन्मान्य सदस्य चित्राताईंनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. खरं तर THR हा ड्राय रॅशन स्वरूपामध्ये पुरवण्यात येऊ नये असं केंद्र शासनाने त्या ठिकाणी सूचित केल्यामुळे THR हा मायक्रो न्यूट्रिएंट फॉर्टिफाईड प्रीमिक्स या स्वरूपामध्ये जे काही केंद्र शासनाने आणि केंद्राच्या महिला व बालविकास विभागाने जे काही नियम आणि निकष 12 सप्टेंबर 2022 रोजी त्या ठिकाणी दिले, त्यानुसार त्याच्यामध्ये प्रोटीनचं काय कंटेंट असलं पाहिजे, विटॅमिनचं काय कंटेंट असलं पाहिजे, यानुसार ते देण्यात येतं. आणि म्हणून 2023-24 पासून THR पद्धतीनं त्या ठिकाणी हे प्रीमिक्स जे आहेत ते देण्याची सुरुवात झाली. खरं तर त्या संदर्भामध्ये मधल्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनी सुद्धा आढावा घेतला आणि सन्मान्य चित्राताईंनी जसे प्रश्न उपस्थित केले तसे आणखीन काही सन्मान्य सदस्यांच्या सुद्धा त्या संदर्भातल्या सूचना आलेल्या आहेत. मी सुद्धा ज्या वेळेला अंगणवाड्यांना भेट दिली त्यावेळेला तिथल्याही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून काही सूचना आल्या. मी सुद्धा ते दिलं जाणारं प्रीमिक्स जे आहे ते प्रत्येक ठिकाणचं किमान 4-4, 5-5 ठिकाणचं मी सुद्धा त्या संदर्भामध्ये त्याची अगदी टेस्टिंग करून आम्ही त्या सगळ्या गोष्टी फेर तपास किंवा त्याची सगळी जी माहिती आहे ती त्यानुसार घेतली. खरं तर त्याच्यामध्ये प्रीमिक्स हे केंद्राने नियम आणि अट घालून दिलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही बदल तर काही करू शकत नाही. पण आम्ही केंद्राला ही विनंती करतोय की जसं आधी ड्राय राशन दिलं जायचं तर त्या पद्धतीनं ड्राय राशन देण्याची ही जी मुभा आहे ती केंद्र शासनाने त्या ठिकाणी द्यावी. पण ती मिळेस्तोवर या आपण ज्या काही त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत, जसं त्याचं रेसिपीमध्ये काही बदल करता येईल का, तेलाचा त्याच्यामध्ये जो काही आपल्याला वास येतो आणि त्याच्यामुळे त्या चवीमुळे ते लहान मुलांकडून ते बालकांकडून खाल्लं जात नाही, तर त्या संदर्भातल्या आपण ज्या काही सूचना दिल्यात त्याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही सुद्धा काम करत आहोत आणि त्याच्यामध्ये ती सुधारणा आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याची कुठेही त्याचा जो न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे ही कमी न होता ते चविष्ट कसं झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे साधारणपणे 2 महिन्याचा कालावधी असतो तर तो आणखीन कसा कमी करता येईल त्यासाठी आम्ही विभाग म्हणून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. या व्यतिरिक्त आपण अंगणवाडी सेविकांबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत. खरं तर स्मार्टफोन हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित विषय होता, पण गेल्या वर्षी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा तो त्यांचा विषय त्या ठिकाणी मार्गी लावला. पण 4G त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे, त्याच्यामध्ये आणखीन काही अपग्रेड करता येईल का, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा विभाग योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी उचलतील. FRSच्या संदर्भामध्ये खरं तर आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित किंवा आपण काही सूचना मांडल्यात. THR डिस्ट्रीब्युशन जे FRSच्या माध्यमातून होतं त्याच्यामध्ये साधारणपणे जानेवारी 2026चा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 85% अधिक ही त्याच्यामध्ये जी काही नोंदणी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही अधिकाधिक हा आहार पोचवून त्या मुलांना पोषण आहार वेळेत मिळणं, त्या बालकांना आणि कुपोषणाचं प्रमाण हे कमी करणं यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत. आपण याआधी सुद्धा राज्यातील आदिवासी भाग सोडून इतर यांना सुद्धा अमृत आहार योजना त्या ठिकाणी लागू व्हावी या संदर्भामध्ये आपण सूचना मांडलेली आहेत. त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक पद्धतीनं आम्ही, कारण ही आदिवासी विभागाकडनं तो निधी महिला बालविकास विभागाला मिळतो आणि त्यांचा तो फक्त तेवढ्या घटकापुरतं मर्यादित असतो. आता त्या व्यतिरिक्त जर करायचा झाला तर त्या संदर्भातला योग्य तो प्रस्ताव तयार करून आम्ही तो सुद्धा शासनापर्यंत आम्ही सादर करू. अंगणवाडी सेविकांच्या प्रस्ताव तयार करून आम्ही तो सुद्धा शासनापर्यंत आम्ही सादर करू. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये नेहमीच महायुतीचं सरकार किंवा विभाग हा अग्रेसर राहिलेला आहे. 2 वेळा आपण ह्या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांना मानधनची वाढ असेल, त्यांना आपण मोबाईलचा रिचार्ज उपलब्ध करून देतो, त्यांना आपण प्रोत्साहन भत्ता त्या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर त्यांना भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या आधी ही आपण उपलब्ध करून देतो. हे याआधी या 2-3 वर्षाच्या आधी हे तितक्या नियमित पद्धतीनं नव्हतं जे आपण या संबंध कालावधीमध्ये सुरळीत केलेलं आहे. अंगणवाडी सेविकांची भरती, मदतनीसांची भरती ही सुद्धा जवळपास 90% पेक्षा अधिक ही आपल्या
महिला व बालविकास विभागाची आहे, त्यांना ट्रेनिंग देणं असेल, नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार त्यांना ट्रेनिंग देणं असेल, या सगळ्या बाबी आपण करत आहोत. कारण पोषण भी पढाई भी ह्या दोन्ही गोष्टी या आपण त्यामध्ये अधिकाधिक या नवीन सर्व धोरणामध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत. याही पलीकडे ज्या आदरणीय चित्राताईंच्या सूचना असतील त्यानुसार त्या सूचना या अधिकाधिक आम्ही विभागामध्ये आणखीन काही त्याच्यामध्ये कामकाजामध्ये सुधारणा करण्याची असेल तर त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलू. प्रवीण दरेकर. एकात्मिक बालविकास योजना ICDS योजनेच्या अंतर्गत गरम ताजा आहार आणि टेक होम रेशन अशा 2 प्रकारचा आपण आहार दिला जातो. साधारण 3 ते 6 वर्षाच्या मुलांना अंगणवाडी केंद्रात गरम शिजवलेला आहार दिला जातो आणि मुलांना अंगणवाडीत येण्याची सवय लागावी आणि त्यांना पूर्वशालेय शिक्षण मिळावं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सभापती महोदय, या संदर्भात माझे 2-3 प्रश्न आहेत. आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात पोषण आहाराबाबत सातत्याने तक्रारी येत असतात आणि पोषण आहाराचा दर्जा टिकवण्यासाठी त्यांची तपासणी करण्याची तरतूद आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शासन पोषण आहाराची तपासणी करण्यासंदर्भात काही यंत्रणा राबवणार आहे का? 1. मेळघाट, नंदुरबार, पालघरसारख्या भागातून रोजगारासाठी नियमित स्थलांतर होत असतं. अशा बालकांना पोषण आहार देण्यासंदर्भात काय उपाययोजना त्या ठिकाणी शासनाची आहे किंवा करणार आहात? आणि मुंबईसारख्या शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये 27% मुलं खुंटलेली आणि 26% मुलं कृश आहेत. पोषण आहार दिला जात असताना ही परिस्थिती बदलण्यासाठी ICDS यंत्रणा कोणते उपाय करीत आहे किंवा करणार आहे? मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्यांमध्ये 27% मुलं खुंटलेली आणि 26% मुलं कृश आहेत. पोषण आहार दिला असताना ही परिस्थिती बदलण्यासाठी ICDS यंत्रणा कोणते उपाय करीत आहे? सभापती महोदय, यंदाच्या वर्षीपासून कुपोषणाचं म्हणजे साधारणपणे गेल्या 3 वर्षात कुपोषणाची टक्केवारी ही सुदैवाने कमी होताना आपल्याला लक्षात येत आहे. पण ती कमी होत असताना ती 0.10%च्या पण आत यावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा विभाग म्हणून आम्ही करत आहोत. त्यामुळे ज्या जिल्ह्यांचा उल्लेख आपण केला त्याच्यामध्ये विशेष मोहीम राबवून आम्ही 11 जिल्हे त्याच्यामध्ये आम्ही पायलट प्रोजेक्ट करून कुपोषणाचं प्रमाण अधिकाधिक कमी करण्याच्या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून आम्ही तो एक उपक्रम हाती घेतलेला आहे. आम्ही खरं तर 100 दिवसाच्या आणि 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तो हाती घेतला होता, पण त्याचं एक कंटिन्युएशन करून आपण तो त्या ठिकाणी करत आहोत. मुंबईसारख्या मोठ्या शहराचा एक सर्वे हा विभागाच्या वतीने मधल्या कालावधीमध्ये करण्यात आला होता. त्यात ICDS अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत बालवाड्या ज्या चालवल्या जातात त्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या संख्येने आहे. अंगणवाडी जी चालवली जाते याच्यामध्ये पोषण पण दिलं जातं आणि त्याचे नियम आणि निकष केंद्राने दिलेले असतात, त्या पद्धतीनं ते दिलं जातं. BMCच्या वतीने ज्या बालवाड्या चालवल्या जातात त्यांचे नियम आणि निकष, कारण ते त्यांच्या निधीतून असतं त्यामुळे ते त्यांच्याकडून दिलं जात असतं. पण आम्ही याच्यामध्ये एक गॅप मॅपिंग करतोय, म्हणजे गॅप मॅपिंगमध्ये किती स्लम एरियातली बालकं ही आपल्याकडून सुटतायत, म्हणजे किती पोषणापासून वंचितच राहत आहेत, ही या संदर्भातला आपण त्या ठिकाणी सर्वे हा प्राथमिक स्वरूपातला आमच्याकडे आलेला आहे. त्यामध्ये आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्यांना सुद्धा आम्ही त्या संदर्भातली एक बैठकीची विनंती आम्ही केलेली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये BMC, ICDS हे आणि नगरविकास विभाग हे त्या ठिकाणी एकत्रितपणाने काम करू शकेल. म्हणजे फक्त कुपोषणच नाही तर ओबेसिटीचं प्रमाण हे शहरामध्ये बालकांमध्ये जे आहे ते सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला कमी करता येईल. आणि या व्यतिरिक्त THRच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला एक लॅबच्या माध्यमातून तपासणी ही आहाराची केली जात असते, पण साधारणपणे त्यांना 2 महिन्याचा कालावधी, कारण राज्यामध्ये पुढचे हे पोचवणं त्याच्यासाठी साधारणपणे 15-20 दिवसाचा कालावधी हा जातच असतो. पण तो अधिक कमी कसा करायचा, म्हणजे 2 महिने समजा जर आम्ही ते फूड पॅकेट्स पोचवण्याची जर मुदत असेल तर ती अधिकाधिक गतिमान कशी करायची या संदर्भामधली जी यंत्रणा आहे ती सक्षम करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि या व्यतिरिक्त UCDC जे आहे अर्बन मालन्यूट्रिशनच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षीपासूनच आपण तो उपक्रम सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये शहरातल्या ज्या अंगणवाड्या आहेत
त्याच्यामध्ये जसं आपलं ICDS ग्रामीण भागामध्ये असतं तसं UCDC हे आपलं शहरी भागामध्ये अधिकाधिक आपण टार्गेट करून इथं सुद्धा कुपोषणाचं प्रमाण हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई असेल, पुणे असतील किंवा हे मोठे जी महानगरपालिकेची क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपण काम करत आहोत. आणि या व्यतिरिक्त आपण नगर विकास विभाग आणि शालेय विभागासोबत कोऑर्डिनेट करून जिथे जिथे अंगणवाड्यांची इमारत नाही पण तिथे तिथं शासनाच्या मालकीच्या जर शाळा असतील आणि तिथल्या वर्गखोल्या जर उपलब्ध असतील तर त्या त्यांनी अंगणवाडीसाठी उपलब्ध करून द्याव्या, म्हणजे तिथलंही पॉप्युलेशन हे या आपल्या योजनेपासून किंवा स्कीमपासून वंचित राहणार नाही, या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत. भाई जगताप. THRचा योजनेमध्ये प्रीमिक्स जे आपण दिलं जातं ते योग्य प्रतीचं नाही असं त्यांनी सांगितलं. आपण उत्तरामध्ये असं म्हणताय की केंद्राकडून येत असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही करता येत नाही, असं तुमचं उत्तर आहे. योग्य असेल तर आपल्याला करावंच लागेल ना. खाली यंत्रणा पण आहे, परंतु ती यंत्रणा सुद्धा होऊन जर एक सदस्य स्वतः व्हिजिट करतात, आपणही व्हिजिट केलेली आपण सांगितलं तेही ऐकलं मी. आणि म्हणून ह्या फक्त योजना त्या ह्याच्यावर राहून आपण काहीतरी देऊ करतोय असं जर काय असेल तर ते योग्य राहणार नाही, राज्याच्या दृष्टीने योग्य राहणार नाही आणि त्या मुलांच्या दृष्टीने योग्य राहणार नाही. आता प्रवीण दरेकरांनी जो प्रश्न विचारला, मुंबईमध्ये हे आहेत प्रचंड कुपोषित बालकं आहेत. 1200 बालकं मी स्वतः ही घेतली होती याच्या आमच्या एका कार्यक्रमानुसार आम्ही त्यांना गोंडीची, आणि ती 6 महिन्यामध्ये ती बालकं मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये होऊन ती सुदृढ म्हणता येत नाही पण ते वरच्या पातळीवरती जातात. आता असा प्रश्न निर्माण होतो की आपल्याकडे येणारा आहार केंद्राचा किंवा केंद्राकडनं मिळणारा हा जो प्रीमिक्स पद्धतीचा खाद्यान्न येतं ते योग्य नसेल तर ते योग्य होण्यासाठी आपण खाली दिलंय ती त्या लॅबोरेटरीमधून वगैरे हे होतं, पण तरी सुद्धा ते अयोग्य सापडलंय ना. याच्यावर तर विश्वास ठेवायला हवा आपल्याला. हे कंत्राटदार किंवा हे जे ठेकेदार आहेत ते कशा पद्धतीने काय मॅन्युप्युलेशन करतात हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. आणि म्हणून हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. या बाबतीमध्ये सरकार काय पावलं उचलणार आहे हा एक प्रश्न. नंबर 2, त्यांनी आणखीन एक त्यांच्या प्रश्नामध्ये आशाताईंचा उल्लेख केला. आणि नाही म्हणजे जो का त्यांनी तो उल्लेख यासाठी होता की अंगणवाडी असेल याच्यामध्ये असेल, आपण सर्वसामान्यपणे प्रसूती रजा हा आपण एक हक्क अधिकार म्हणून आपण दिलेला आहे. तसे कायदे केंद्राचे राज्याचे आपण सगळे केलेले आहेत. आणि म्हणून याही आशाताईंना सुद्धा त्या बाबतीमध्ये ती रजा मिळावी अशा पद्धतीचा त्यांनी तो प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आलेलं नाही. माझाही तोच प्रश्न आहे की त्यांच्या बाबतीमध्ये आपण काय हे करणार आहात, काय निर्णय घेणार आहात, कोणी म्हणजे आपण एकत्र आहात आजूबाजूला, त्यामुळे तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये निर्णय होणं महत्त्वाचं आहे. तर कोण उत्तर देते सरकार म्हणून आम्ही विचारतोय. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा राहील की शहरी भागामध्ये जे आपण हे करत आहात आता चांगलं पाऊल आहे की आपण ज्या मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे जगभराचे लोक येतात आणि तिथे 24,000 मुलं हा मागचा आकडा आहे. आता तो वाढला असावा असा माझा स्वतःचा समज आहे. कमी झाला असेल तर आनंद आहे. तो 0.09 या 10च्या खाली यावा असं तुमचं हे आहे ते फार चांगलं आहे. तसं व्हावं म्हणजे आम्हाला तुमचं अभिनंदन सुद्धा करायला किंवा तुमचं इथे सरकारचं अभिनंदन करायला सुद्धा संधी मिळेल. मी केलंय, अनेक ज्यांनी चांगलं काम केलंय. आणि म्हणून शहरी भागातला मुंबई असेल, पुणे असेल, आपली शहरं जी आहेत जी सेकंड टियरची आहेत किंवा महानगरपालिकाचे आहेत, ह्या भागामधल्या वस्त्यांमध्ये विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये हे जे प्रमाण आहे हे कमी करण्यासाठी काही विशेष योजना आपण घेणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सुरुवातीलाच ज्या वेळेला चित्राताईंनी रेसिपीच्या संदर्भातला हा आपण प्रश्न उपस्थित केला त्यावेळेला केंद्र शासनानेच ड्राय रेशन नको, प्रीमिक्स आपण द्यावा अशा पद्धतीचे नियम आणि निकष त्यांनी आखण्यात आले आणि मग त्यानुसार 2023 खरं तर त्या संदर्भातली हे सुरुवात झाली. आम्ही केंद्र शासनाला ही विनंती केलेली आहे आणि आत्ताही पुढच्याही याच्यामध्ये ज्या वेळेला विभागाच्या वतीने त्या ठिकाणी
काही प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्याच्यामध्ये ड्राय रेशनची अधिकाधिक जर मागणी असेल तर त्या संदर्भामध्ये केंद्र शासनाने सकारात्मक विचार करावा अशी त्या ठिकाणी विभाग म्हणून सुद्धा आमची विनंती ही त्या ठिकाणी राहणार आहे. आणि पण तत्पूर्वी ह्या रेसिपीमध्ये जर काही बदल करण्याची जी आवश्यकता आहे त्याची सुरुवात ही आम्ही गेल्या 2 महिन्यापासून केलेली आहे. रेसिपी म्हणजे ज्याच्यामुळे ते स्टिंक म्हणजे वास येतो किंवा खाल्लं जात नाही तर त्या संदर्भातलं केलेलं आहे. मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मागच्या कालावधीमध्ये गेल्या सरकारच्या कालावधीमध्ये आपणच एका अधिवेशनामध्ये UCDCचा म्हणजे अर्बन एरियाजमध्ये कुपोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण तो मुद्दा मांडला होता. पण त्यावेळेला UCDCचा तो प्रस्ताव हा अपूर्ण राहिलेला होता. तो आपण ह्या कार्यकाळात पूर्ण केला आणि UCDCची आपण सुरुवात ही गेल्या वर्षीपासून केली. त्याच्यामुळे साधारणपणे आमचा त्याच्यामागचा प्रयत्न आपला हाच आहे की ही जी गॅप आहे म्हणजे BMCच्या अंतर्गत आहे बालवाडी का ICDSच्या अंतर्गत आहे किंवा मग आणखीन कुठल्या प्रायव्हेट चालवत आहेत तर त्याच्यातून एक आहे की त्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप जी आहे ज्याच्यातून बालकं ह्या सगळ्या पोषणापासून वंचित राहत आहेत तर ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही मॅपिंग करत आहोत. आणि UCDC प्रोग्राम अंतर्गत आम्हाला या 6 महिन्यामध्ये तरी खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. पण साधारणपणे त्याला एक 1.5-2 वर्षाचा कालावधी तर एक चांगला आपल्याला रिझल्ट मिळण्यासाठी तरी नक्कीच जाईल. तर तो त्या पद्धतीनं करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये सुपोषित महाराष्ट्र असे आणि बालकाचे पहिले जन्म झाल्यानंतर पहिले 1000 दिवस हा एक आपण जी सुरुवात केलेली आहे त्याच्यातनं पहिले 1000 दिवस जे बालकाचे महत्त्वाचे असतात त्याच्यामध्ये आपण गरोदर माता आणि त्या बालकाच्या आहाराच्या संदर्भामध्ये आपण अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांना ट्रेन केलेला आहे. दरेकर साहेबांनी त्या ठिकाणी मगाशी मेळघाटच्या संदर्भातील आपण प्रश्न उपस्थित केलात. आम्ही एक मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम आपण हे केलेली आहे. म्हणजे समजा मायग्रेटिंग कालावधीमध्ये ज्या वेळेला ते कुटुंब तिथं शिफ्ट होतात ते ज्या जिल्ह्यामध्ये जातात त्याची त्या जो कार्यक्रम अधिकारी आहे त्यांनी त्याची जी ट्रॅकिंग सिस्टीम आहे ही त्या ठिकाणी आपण डेव्हलप केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हे कळतं. साधारणपणे याला एक हा वर्षभराचाच कालावधी झालेला आहे. त्याच्यामुळे पहिल्या याला आम्ही केलं त्याला थोड्याफार प्रमाणात यश मिळालं. आणखीन ती मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम आहे ही आम्ही त्याच्यामध्ये सक्षम करत आहोत. आणि जे मायग्रेटिंग पॉप्युलेशन आहे आणि बालकं आहेत त्याची पण नोंद ही विभागाकडे येईल आणि ते जिथं असतील मायग्रेट होऊन तिथं त्यांना त्या जिल्ह्याच्या माध्यमातून त्यांना पोषण मिळेल. प्रश्न क्रमांक 4च प्रश्न झाले. सगळ्याच सदस्यांनी जर मर्यादित आणि मुद्देसूद विचारलं आणि उत्तर देखील तेवढंच मर्यादित आलं तर आपल्याला प्रश्न जास्तीचे घेता येतील. उमाताई खापरे. ते अतिशय चांगलं काम हे मंत्री महोदयांच्या माध्यमातून होत आहे. तरी प्रत्येक वेळेला हा प्रश्न हा सभागृहामध्ये येतो आहे. आम्ही स्वतः मेळघाटला प्रवास केला आहे, ठाणे ग्रामीणच्या आदिवासींमध्ये गेलेला आहे. आपण जितक्या तत्परतेने काम करता आहात तितक्या तत्परतेने त्या आदिवासी भागातल्या हॉस्पिटल्स जे आहेत त्यांनी सुद्धा काम करावं अशी माझी एक सूचना आहे. ह्याकडे लक्ष द्या कारण मी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये गेले प्रवास केल्यामुळे ह्याची माहिती मला आहे. स्पेसिफिकली प्रश्न असा आहे की हे करत असताना एक आपल्याकडे माहेरघर केलं जात होतं. म्हणजे जी आदिवासी महिला गरोदर असते तिच्या शेवटच्या क्षणाला तिला त्या माहेरघर म्हणजे त्या तिथे आणून ठेवणं जातं. तिच्याबरोबर जी असेल सेविका तिला तिचा पगार दिला जातो. तर अशी माहेरघरं आपल्याकडे सुरू आहेत का आणि किती ठिकाणी आहेत? कारण मी जिथे प्रवास केला तिथे मला काही दिसली नाहीत. तरी अशा संदर्भामध्ये नसतील तर आपण लक्ष द्यावं अशी माझी आपल्याला विनंती. माननीय मंत्री सन्माननीय सदस्य महोदय उमाताईंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे किंवा ज्या सूचना मांडलेल्या आहेत आरोग्य मंत्री महोदय सुद्धा इथं आहेत. रुग्णालयांच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या सूचना मांडल्यात त्या संदर्भामध्ये महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग हे त्यामध्ये समन्वय साधून त्याच्यामध्ये माहेरघर असेल किंवा आरोग्य यंत्रणा ही मेळघाट असेल किंवा कुपोषित जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून समन्वय साधून आरोग्य यंत्रणा किंवा महिला व बालविकासच्या कुठल्याही म्हणजे योजनेअभावी त्यांचं कुठेही नुकसान होऊ नये किंवा आरोग्याला त्यांच्या धोका होऊ नये या संदर्भातली खात्री हे दोन्ही विभाग त्या ठिकाणी घेतील. राठोड. निश्चितच 1.5 मिनिट राहिलेला आहे. महिला बाल कल्याण मंत्री अत्यंत चांगलं काम करत आहेत. या माध्यमातून सभापती महोदय मला विनंती ही करायची आहे
एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे 50% लोकसंख्या ही महिलांची असते प्रश्न आणि त्या संदर्भात काम करण्याचं काम अंगणवाडी सेविका करत असते. तर अंगणवाडी सेविकेंचा सुद्धा मागण्यांचा जो विषय आहे तो मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. माननीय सदस्य महोदयांनी जो या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, बहुतांशी अंगणवाडी सेविकांचे विषय जे आहेत ते आपण मार्गी लावत आहोत, पण काही जे प्रलंबित आहेत त्याबाबत सुद्धा विभाग हे सकारात्मक आहे आणि शासनाकडे त्या संदर्भातले प्रस्ताव देऊन त्याचा पाठपुरावा हा विभागाकडून करण्यात येईल. 45 सेकंद महोदय, हा प्रश्न तिसऱ्यांदा आलाय. THR जे आपण देतोय त्या संदर्भामध्ये आणि खिचडी प्रीमिक्स, त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित त्याच्यामध्ये सुधारणा होईल. 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली नाहीत की आतापर्यंत 13,000 मिनी अंगणवाड्या ज्या आहेत त्यांचं मोठ्या अंगणवाड्यांमध्ये रूपांतर झाले, परंतु त्यांना अजून इमारती नाही, त्या कधीपर्यंत येणार. आणि दुसरं, बऱ्याच अंगणवाड्या या ग्रामपंचायतीतून नगरपंचायत आणि नगरपालिकेत गेल्यात, तर त्याचं हस्तांतरण कधी होणार आहे? धन्यवाद सभापती महोदय. हस्तांतरणच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकांना पुन्हा एकदा त्याचं स्मरणपत्र आणि नगरपंचायतीला देण्यात येईल. एक आणि दुसरं, ज्या मिनी अंगणवाड्या आहेत ज्याचं रूपांतर हे आपण मुख्य अंगणवाड्यांमध्ये केलेलं आहे. 3% राखीव निधीतून प्राधान्याने त्यांना निधी देण्यात येईल. प्रश्न उत्तराचा तास संपला.